संपूर्ण देशाचं 4 जूनकडे लक्ष लागून लोकसभा निवडणूक होऊन मतदान पार पडले। आता कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना आहे। सोलापुरात भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची अतिशय अटीतटीची लढत झाली आहे। त्यामुळे दोन्ही तरुण आमदारांमध्ये विजयी कोण होणार याबाबत आता पैजा लागले आहेत। या लोकसभा निवडणुकीत अनेक सामाजिक समीकरणं पाहायला मिळाली। मराठा समाज, मुस्लिम समाज, आंबेडकरी समाज, लिंगायत, पद्मशाली, विशेष म्हणजे धनगर हा समाज ही सोलापूर लोकसभेसाठी निर्णायक मत आहेत। या निवडणुकीत मुस्लिम समाज, मराठा, पद्मशाली यांनी कुणाला मतदान केलं हे स्पष्ट पाहायला मिळतं, परंतु सुमारे 3 ते 4 लाखाचा मतदार असणारा धनगर समाज याबाबत मात्र याचा अंदाज कुणालाही सांगता येत नाही। दरम्यान धनगर समाजाचे कार्यकर्ते अमोल कारंडे यांनी मात्र या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात धनगर समाजाची मतं निश्चित निर्णायक ठरतील असा दावा करत भाजपाचे आमदार राम सातपुते हेच विजयी होतील असं सांगितलंय। असं सांगताना त्यांनी त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।